एक मोटा खिलाड़ी, बिग खिलाड़ी के तौर पर बड़े मैच का बड़ा खिलाड़ी है। जहां होता है प्रपंच वही खड़ा रहता है, प्रमोद गरत जैसे क्रिकेट का ये सरपंच। तो चलिए सतीश दादा, मेरे ख्याल से होटल कोकन किनारा टीम के कप्तान आ चुके हैं और उनके समेत खेलेंगे स्वरा स्पोर्ट्स टीम के कप्तान। आइए टॉस करने के लिए विद्याधर मात्रे, तो अभिजीत मात्रे, संयम और आशीष, ऋषिकेश माफ कीजिएगा, तो गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आएंगे मेरे ख्याल से अभिजीत मात्रे। चलिए, जब जानवी उतरेगी बल्लेबाजी के लिए तो उनका गेंदबाज होंगे मेरे ख्याल से साजन। तो पहली गेंद, वेल फिनिशियर बल्लेबाज देख सकते हैं इस पावर प्ले के, सुपर से डुपर यह मुकाबला। पहली गेंद फुल टॉस पे की थी, कवर्स के ऊपर से, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला है, लॉन्ग एक्स्ट्रा कवर में बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश करते हुए। लेकिन देखिए एफर्ट तो लाजवाब हो चुकी है, हमारे दर्शक भी वहां पर मौजूद है। गुड फील्डिंग, शानदार फील्डिंग का प्रदर्शन आपको देखने को मिला। 2 रनों के साथ बल्लेबाज ने अपना खाता खोला। हालांकि बल्लेबाज से आशीष जिन्होंने अपने पारी की शुरुआत की। सुपर ओवर के रन सीरीज के लिए नहीं पकड़े जाएंगे और फाइनलिस्ट यानी कि चैंपियन और रनर अप, इनमें से ही सीरीज दी जाएगी। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर और बेस्ट फील्डर, ये 4 टीमों में से दिया जाएगा। सोने का सिक्का बिल्कुल दिया जाएगा। बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर और बेस्ट फील्डर। फाइनल के मैन ऑफ द मैच के लिए, माफ कीजिएगा, फाइनल के मैन ऑफ द मैच के लिए सोने का सिक्का दिया जाएगा। यह ओले नहीं हो सकता है क्योंकि मैन ऑफ द सीरीज को चेन यहां से दी जाती है। राकेश गायकवाड़ की टूर्नामेंट आपने देखी तो सोने का सिक्का आजकल देखेंगे 60,000 तलक सोना है और एक 57,000। देखिए सुदर्शन की कैल्ची कितनी टाइट है, 57,400। उनमें से वो सोने का सिक्का कम से कम 1 ग्राम तो कम हुआ, 6,000। शॉट बड़ा इस बार हवा में, गेंद क्या मौका बनेगा। मिड विकेट का खिलाड़ी लगभग 38 के सर्कल में आया था, मेरे ख्याल से खिलाड़ी थे वहां पर कैच की तरफ आए थे, ऋषभ थे, वो नहीं पहुंच पाए। तब तक मौका था आशीष के पास 2 रन लेने का और इसी 2 रनों की मदद से फिलहाल बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर टोटल 6 रन। 3 गेंदों का खेल बचा हुआ है। अभिजीत मात्रे की लगातार 3 गेंदों के ऊपर 3 डबल्स रन चुराने में बिल्कुल कामयाब हो चुके हैं बल्लेबाज आशीष। खेलने के लिए फिर से एक बार तैयार, इस बार भी मिस्टाइमिंग स्ट्रोक है। लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद के नीचे, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी माफ कीजिएगा, बढ़िया कैच पकड़ा। सूरज की किरणें थोड़ी सी परेशान कर रही थी लेकिन इस मर्तबा पकड़ा है कैच और पहला झटका सुपर ओवर में लगता हुआ बैट्समैन आशीष। बैक टू द पवेलियन। बिल्कुल गेंदबाजी करेंगे जब सेकंड इनिंग्स में जानवी स्पोर्ट्स उतरेगी। तो विशाल ने कहा था कि मैं नहीं गेंदबाजी करूंगा उस सुपर ओवर में, तो उन्होंने साजन का नाम यहां पर बिल्कुल दिया है और रेबल स्पोर्ट्स की तरफ से अभिजीत। इसमें से जो जीतेगा ना मेरे ख्याल से गुलशन, वो फर्स्ट सेमीफाइनलिस्ट बनेगी जो खेलेगी सिद्धि विनायक एंटरप्राइजेस ओवली टीम के खिलाफ। बचे हुए जो अगले 2 सुपर ओवर के मुकाबले हैं उनमें से जो आगे जाएगी वो बंटा 11 हो सकती है या स्वरा स्पोर्ट्स हो सकती है, होटल कोकन किनारा हो सकती है, कोई भी हो सकती है। वो जाएगी सीधा मेरे ख्याल से निहाल स्पोर्ट्स टीम के सामने। एक अच्छा बैटल आपके सामने नजर आता हुआ, यानी कि पॉइंट्स टेबल पर जब रहते ना नेट रन रेट तो बहुत ही किचड़ मिचड़ होता है और ये सही डिसीजन मैं कहूंगा इस आयोजन के माध्यम से। और ये कमाल का क्रिकेट। चलिए 3 गेंदों के ऊपर 3 डबल्स आए थे और आखिरकार बल्लेबाज को थकान थोड़ी सी महसूस करते हुए आखिरकार चलता बना दिया आशीष को। फुल टॉस बॉल थी, बॉलर ओवर द हेड वी शेप में खेला हुआ स्ट्रोक, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है। 1 रन कंप्लीट, अगर दूसरी लेते हैं और बल्लेबाज अगर आउट होते हैं तो मात्र ये पारी समाप्त हो सकती थी। 1 रन बटोरा, 1 रनों की मदद से फिलहाल बढ़ता हुआ स्कोर है 7 रन। अंतिम 1 गेंद बची है, क्या विशाल गायकवाड़ इस अंतिम गेंद के ऊपर बड़ा 6 निकाल पाएंगे। बाएं हाथ के बल्लेबाज के लिए देखिए हवा है थोड़ी सी, तो स्ट्राइक अगर ये लेते तो कोई दिक्कत ही नहीं होती कि राइट हैंडर बैट्समैन ने तीनों के तीनों जो प्रयास किए ना मेरे ख्याल से बल्लेबाज आशीष ने वो नहीं क्लियर कर पाए। तो शायद लेफ्ट हैंडर से शुरुआत करते ना तो विशाल के बल्ले से कम 2-3 गेंदों में एक भी छक्का था तो सुरक्षित स्थिति होती, लेकिन अब संघर्ष करना पड़ेगा। इसकी वजह एक है कि 7 ही रन बने, अगर छक्का भी आता है तो 13 बन जाएंगे।
लेकिन देखेंगे आएगा छक्का ये तो अलग बात है, दो डबल सिंगल विकेट कुछ भी हो सकता है, लेकिन देखेंगे। अभी तक अभिजीत मात्रे ने शानदार गेंदबाजी की, क्यों मुझे चुना गया रेबल स्पोर्ट्स 11 टीम की तरफ से, उसका उत्तम उदाहरण साबित करते हुए अंतिम गेंद है। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए जानते हैं कि इस वक्त ये गेंद बहुत निर्णायक होगी, क्योंकि आखिरी जो गेंद होती है ना बहुत खतरनाक होती है, और इस आखिरी गेंद का सामना करेंगे बिल्कुल विशाल गायकवाड़ उर्फ पावा तैयार। स्लोवर किया था इस गेंद को, कमाल की गेंदबाजी, डॉट बॉल की समाप्ति, और ये सुपर ओवर की पहली यहां पर समाप्ति हुई है। और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है केवल 7 और चाहिए 8 रनों की आवश्यकता सेकेंड इनिंग्स में रेबल स्पोर्ट्स को। तो स्वराज स्पोर्ट्स टीम के कप्तान तुरंत आना है आपको टॉस के लिए। होटल कोकन किनारा टीम के कप्तान बिल्कुल मौजूद है, सागर मौजूद है यहां पर। तो स्वराज स्पोर्ट्स 11 टीम के कप्तान आइए, टॉस के लिए ज्यादा समय न व्यतीत करें। जी जी हॅलो, सर्व संघ मालकांनी त्यांचे कर्णधार त्वरित पाठवायचे आहेत, कारण ही सर्व आटापिटा ही 5 षटकांचे सामने खेळवण्यासाठी आहे। कृपया करून आम्हाला सहकार्य करायचं आहे, त्वरित यायचं आहे दोन्ही संघाचे संघनायक। तुम्ही सहकार्य केला तरच 5-5 षटकांचे सामने होतील, नाहीतर 4 किंवा 3 हे तुमच्यावर आहे डिपेंड किती षटकांचे सामने खेळतील ते। बघा तुमच्यासाठी प्रत्येक सामना हा 5 षटकांचा खेळला जातो आणि बरोबर 9 वाजता बॉल या स्पर्धेमध्ये फेकला जातो, त्याच्यामुळे तुम्ही नियमांचं पालन करा। म्हणून आम्ही स्वराज स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता लगेच आपण टॉस करण्यासाठी यावं। चला फील्डिंग लगेच लावून घ्या। आय थिंक आता वाजलेत 3:05 झालेत, म्हणजे आपल्याला आता जवळजवळ 2.5 तास 3.5 तास अजून उरलेत, आणि अजून आपल्याला 3 मॅचेस 5-5 ओव्हरच्या खेळवायच्या आहेत, तर याची आपण देखील दखल घ्यावी। आणि प्लस प्राईस सेव्हनला उशीर झाला तरी आपण ऍडजस्ट करू शकतो, परंतु चेंडू अंधार नाही पडला पाहिजे तुमच्यासाठी, याची नोंद घ्या। आणि 2 सुपर ओव्हर देखील असतील, अजून 2 सुपर ओव्हर आणि नंतर 2 सेमीफायनल, त्यामुळे तुम्ही सहकार्य केला तरच होईल। अभिजित काय तुम्ही करता? स्वराला अजून टाइम आहे फायनलला जायला, या लवकर संघ मालक, या लवकर जर विचार केला तुमचं नशीब तर तेवढं तुम्ही इथपर्यंत पोहोचतात, कारण काही संघांनी गाडी नंबर 15-52 बॅगा पॅक करून घरी परतलेत, उदाहरणार्थ आम्ही। तर चला मॅच मात्र स्टार्ट होईल, जाऊया मॅचच्या दिशेने। जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा मी प्रवीण गायकर वाकडे आपलं सहर्ष स्वागत करतो। केसरी कपाली गंध तुम्हा आम्हा शिव छत्रपतींचा छंद, एक मुखाने गाऊया जगदंब जगदंब जगदंब। तत्पूर्वी किरण घरत साहेब यांचा सन्मान करूया। आमचे पोइंटचे आमचे किरण यांना विनंती असेल आपण या टॉस करण्यासाठी। तर स्वराज स्पोर्ट्स विरुद्ध हॉटेल कोकण किनारा या 2 संघांमध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल, तर यावं लगेच। चला सागर आणि तर विद्याधर आलेत कर्णधार आणि सागर गायकवाड। सागर गायकवाड मध्ये देखील तुम्ही क्वालिटी पाहाल नेहमी, कधी कधी तोही चप्पल उलटी ठेवून गुंडलण्याचं काम करत असतो। तर टॉस जिंकलाय हॉटेल कोकण किनारा, प्रशांत घरत यांचा संघ टॉस जिंकलाय, तुम्हाला शुभेच्छा असतील आणि स्वराज स्पोर्ट्स तुम्हालाही शुभेच्छा। संजय पाटील उर्फ बॉस यांनी त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। आपलं आपण 3 दिवस झाले येतो बोलता, या लवकर। आणि बॉसचा विचार केलात ना गुलशन, तर कधी नेहमी पडद्यामागची हिरो राहिले, परंतु फ्रंट रेजला कधी सातत्याने येत नाही, कारण त्यांच्या माध्यमातून कित्येक तुम्ही खऱ्या अर्थानं तिथे फ्री मध्ये आम्हाला अनुभव आहे, ते नेहमीच या म्हणजे याच्यापासून लांब राहतात प्रसिद्धीपासून। तरी तुम्ही बॉस यायचं आहे, आमचे साई स्पोर्ट्ससाठी नेहमीच सहकार्य करणारे आमचे बॉस यांनी त्वरित यायचं समालोचन कक्षामध्ये।
तर थँक्यू गुलशन जाऊ या मॅचच्या दिशेने जिंकला तर तुम्हाला सेमीफायनल नंबर 1 खेळण्याचा नक्कीच एक दमदार योगदान मिळेल आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेसच्या देखील आता नजरा लागल्या असतील की त्यांना कुठला संघ पाहिजे, रेबल स्पोर्ट्स पाहिजे की मैदानावरती त्यांचा प्रतिस्पर्धी जान्हवी स्पोर्ट्स. साजन मंगाजी आणि स्ट्राईक एंडला फलंदाज ते म्हणजेच संयम. पहिल्याच बॉल ऋषिकेश होते, माफ करा, पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला खेळून काढले, तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट. बघा 6 बॉल मध्ये त्यांना धावा बनवायचे आहेत, त्या तब्बल 8 धाव्यांचा टार्गेट असेल आणि आता 5 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज असेल. सुरुवात चांगली झाली आहे फलंदाजीच्या माध्यमातून, परंतु आता या मॅच मध्ये जान्हवी स्पोर्ट्स क्रिकेट संघाला खऱ्या अर्थानं विकेट घ्यावे लागतील, कारण यात 8 धावा तुम्हाला पुरेशा नाहीयेत. इथे तुम्हाला विकेट आणि सातत्याने पहिले 2 चेंडू निर्धाव फेकावेच लागतील, परंतु तितकं सोपं नाहीये. या जोडीमध्ये तुम्ही अर्धशतकी पार्टनरशिप चौथी या स्पर्धेमधील पाहिलेत, तेच खेळाडू दोन्ही मैदानावरती सज्ज. साजन मंगाजीचा हा बॉल अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या चवलून भिरकावून दिलाय, तिथे डीपला फिल्डर आहेत, स्क्वेअर लेगला उचलतील बॉलला. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं धावा लागतात धाव फलकावरती, त्या म्हणजेच 2. एक धाव जर इथून कळत गेले तर कदाचित शेवटच्या 1 बॉलवरती 2 धावा तुम्हाला हे चित्र पाहायला मिळेल, परंतु पाहावं लागेल कशा पद्धतीने या 2 संघांमध्ये लढत होईल, कारण आता सध्याच्या घडीला ओले प्रीमियर लीग मध्ये हा तुम्ही लिडिंग विकेट टेकर पाहताय, त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय कर्णधारानं, परंतु तशी गोलंदाजी तो करेल काय. फुल टॉस बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा ट्रॅव्हल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आशिष बॉलला उचलतील. एक धाव, फरक पडणार नाहीये या ठिकाणी जान्हवी स्पोर्ट्स 11 टीमला. 1 धावेच्या मधून धावा झाल्या त्या 3, आता 3 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 5 धावा. बघा षटकार चौकार थांबवले जात आहेत, कारण ही विकेट तुम्ही जर पाहिलात ना आता सध्याच्या घडीला विरुद्ध दिशेने हवा आहे, त्याच्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजांना थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत, परंतु संयम पाळत असताना संयम तशी फलंदाजी करेल काय. हवेत आहे फटका, फसला की काय, परंतु हवेचा ओघ आणि त्याच्यामध्ये हा फटका फसलाय आणि झेल मला तर वाटतं सोडलाय त्या ठिकाणी. राहुल, लोकेश राहुल, तुम्ही झेल सोडलात की तुम्ही ओले प्रीमियर लीग मधून बाहेर होणार आहात. 2 धावा जिथे एकही धाव नव्हती, फलंदाज बाद, 2 धावा वाचल्या असत्या आणि पुढच्या फलंदाजांवरती प्रेशर आला असता आणि अजनबी ओले संघाची ही भिंत खरं त्याने हा खेळ सोडलाय आणि आता त्याच्यावरती कदाचित थोडीशी दडपणे देखील असतील. प्रवीण दादा, त्यांनी मला वाटते पूर्ण 3 दिवस चांगली क्षेत्ररक्षण केलं. स्ट्राईक फिल्डर मध्ये तो मोडतो आणि अशा वेळी मला वाटतं हा दबावाचाच. येस डेफिनेटली सुपर ओव्हर तुम्ही खेळताय, त्याच्यामुळे हा थोडासा दडपण त्यांच्यावरती पाहायला मिळालाय. गोलंदाज साजन. चला इथे फटका फसलाय, मॅच असून बॅलन्स असेल, कारण इथे आता विजयासाठी गरज असेल ती म्हणजेच 1 बॉल आणि 3 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. हॅलो, तर 1 बॉल मध्ये आता 3 धावा बनवायच्या आहेत आणि इथून जर मोठा फटका आला आणि जर तो बॉल कुठल्याही प्रेक्षकाने जर कलेक्ट केला, मग कॅच नाही पकडली तरी चालेल, फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर ना, बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षक जिथे तुम्ही उभे आहात तिथून षटकार जरी म्हणजे झेल जरी पकडला तरी हरकत नाहीये, परंतु जरी टप्पा पडून आपल्या मते हातामध्ये आला तर तुमच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आयोजकांसाठी, कारण इथे बघा आता तुम्हाला 1,000 रुपयाचा 2,000. अरे बापरे, शेअर मार्केट वाढलाय. चला 2,000. गुंतवणूक फास्ट आहे. 1 बॉल 3 धावांची गरज. चौकार आला तर बॉल कदाचित क्षेत्ररक्षक प्रेक्षकांकडे जाईल, 2,000 मिळतील आणि जर आतमध्ये राहिला तर मात्र ते पारितोषिक तसंच राहील. पाहूया, 1 बॉल आणि 3 धावांची गरज. जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी, कारण सेमीफायनलला कुठला संघ जाईल या मैदानावरती, जान्हवी स्पोर्ट्स जाईल की रेबल स्पोर्ट्स. गोलंदाज सज्ज. फटका तर चांगला आहे, गॅप मध्ये जाईल की काय, परंतु अजनबी ओले संघाची भिंत त्या ठिकाणी उभी होती.
ओव्हरथ्रो, एक रन तर कंप्लीट, परंतु इथे सामना गमावलाय तो रेबल स्पोर्ट्स संघानं आणि विजय संपादन केलाय जान्हवी स्पोर्ट्स 11 संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन.